36 वर्ष त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेत सेवा केली आणि त्याचे जवळजवळ 24 वर्ष मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यक म्हणून राहिलेले आपले प्रशांत. म्हणजे मी बघितलं हे 2002 ला ही वास्तूचं सुरुवात झाली आणि 2002 ला पहिली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये पहिले महापौर झाली आणि त्याच्यामध्ये प्रशांतलाच महापौरांचे PM म्हणून CSI म्हणून त्यांना जॉब भेटला आणि त्याच्यानंतर सतत 26 वर्ष न चुकता न त्याचा खंड पडता अविरत त्यांनी सेवा दिली. म्हणजे आम्ही अशा मस्करीमध्ये बोलायचो इथे किती महापौर आले किती गेले परंतु प्रशांतची जी सीट आहे ती परमनंट फिक्स राहणार. म्हणजे कुठल्याही पक्षाचा महापौर विशेष म्हणजे कुठल्याही पक्षाचा महापौर येतो पण तो प्रशांतलाच घेतो. शक्य असं असतं म्हणजे की महापौर ज्या येतात बदलतात पक्ष वेगवेगळा असतो त्यावेळी PM पण आणि स्टाफ पण वेगवेगळा असतो. परंतु प्रशांत एक असा व्यक्ती आहे म्हणजे जसं क्रिकेटच्या याच्यामध्ये आपण बोलतो ऑलराऊंडर. म्हणजे तो बॅटिंग पण चांगला करतो, बॉलिंग पण चांगला करतो, किपिंग पण चांगला करतो आणि फिल्डिंग पण चांगला करतो. अशा प्रमाणे प्रशांतनी सेवा केली. म्हणजे कुठल्याही पक्षाचा महापौर असो आणि कुठल्याही पक्षाची मेजॉरिटी असो कुठल्याही पक्षाचे नगरसेवक असो प्रशांतने आपली जी बाजू आहे जी त्याला करायची ते त्याने एकदम परफेक्ट केली. ज्यावेळी कुठलाही पक्ष सत्तेवरती आला त्या पक्षाची त्यांनी बाजू नेहमी घेतली आणि त्यांनी त्याचं महापालिकेत एकदम चांगलं काम केलं. आणि नेहमी तो हसतमुख असतो. एवढ्या टेन्शन मध्ये सुद्धा रात्री अपरात्री मी त्याला बघितलं काम करताना, शनिवार असो का रविवार असो किंवा सुट्टी असो त्या दिवशी पण तो महापालिकेत आला, हजर राहिला. म्हणजे ह्याचा जो धडा आहे ना आपल्या महापालिकेत जेवढे कर्मचारी आहेत ना त्यांनी हा घेतला पाहिजे की त्यांनी कोणताही एक्सक्यूज न देता महापौरांच्या ज्या खुर्चीला मान दिला, PSCला मान दिला आणि चांगलं त्यांनी त्यांची कारकीर्द ही केली. आणि नेहमी हा हसतमुख असतो. तर तुला आमच्या सगळ्यांच्याकडनं शुभेच्छा आहेत. महापौरांकडनं पण तुला शुभेच्छा प्रशांत. तू असं नेहमी हसत राहा, मस्त राहा, अभ्यास करा आणि स्वस्थ राहा. आणि जसं सभापती साहेब बोलले की तू आता काय करणार आहेस तू काळजी करू नकोस. तुझ्याकडे महापौरांचे दरवाजे नेहमी उघडे असतील. नेहमी उघडेच आहे की तू एक चांगलं काम केलेलं आहे आणि तुझ्याकडे माणसाची गरज पण आहे सगळ्यांना. आणि थोडासा जसं आता मॅडमनी सांगितलं वहिनींना की आज तुम्हाला खुश व्हायला पाहिजे. रजनीकांतजी पण बोलले कसं असतं माहिती का त्यांनी एवढं